राजेश धनवडे यांच्या हस्ते आपला सन्मान आपला गौरव स्वीकारावा। सामना 3 षटकांचा आहे आणि त्यामध्ये P1चा पहिला बॉस च्या समोर दळवींचा सन्मान धनवडे यांच्या हस्ते होत आहे। सह्याद्री चॅरिटेबलच्या वतीने नुकताच भव्य स्वरूपामध्ये प्रजासत्ताक दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रसंगी कामोठ्यातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक देखील करण्यात आलं होतं। या ट्रस्टच्या वतीने आज खेळाडूंसाठी ही जी क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी दिलेली आहे, शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जे ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य आहे उत्साहाने गेल्या काही दिवसापासून या भव्य स्वरूपातील स्वराज्य चषकासाठी तळमळीने काम करत होते। त्या सर्व सदस्यांचं देखील मी या आजच्या प्रसंगी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। धन्यवाद। तो थैंक यू सो मच। मैदान की ओर देख रहे हो आप, 5 रन इकट्ठा हुए हैं। बल्लेबाज अब देख सकते हो नीलेश और हिमांशु। ये देखिए टैपिंग क्रिकेट इस वक्त हवा में गेंद, खिलाड़ी 3-3 वहां पर पहुंचने का इरादा तो था लेकिन किसी ने एक दूसरे को कॉलिंग नहीं की। वजह देखिए आपने कैच ड्रॉप हो गई जो कि जरूरी थी, क्योंकि अब तक आपने मैच जीती है वो ज्यादा मायने नहीं रखता, अब आपको मैच जीतनी है ये ज्यादा मायने रखना है और उस हिसाब से आपको मैदान में चारों तरफ यहाँ पर जूझना है और वो प्रयास आपको करना है। नॉकआउट की ये मैच है, 3-3 ओवर का मुकाबला। हर एक गेंद के ऊपर बल्लेबाज अब जोर से प्रहार करने का प्रयास करेंगे लेकिन उनको रोकना इन गेंदबाजों के साथ खिलाड़ियों का भी काम है। आप देख सकते हो गेंदबाज है, गेंदबाजी के तौर पर रिंकू और स्ट्राइकर बल्लेबाज हिमांशु। ये देखिए अगली गेंद, ये ऊपर से उठाया, कैच छोड़ने का नतीजा देखा आपने, अंजाम को यहां पर सीधे बाउंड्री लाइन के बाहर। हिमांशु ऑन फायर, बिग 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 बिग
पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। नए गेंदबाज नितिन और सामने बल्लेबाज रहेंगे नीलेश और अक्षय। अब इन दोनों की जोड़ी अपने टीम को बढ़िया रन संख्या बनाने का प्रयास करेंगे। ये पहली गेंद, ये हल्के हाथों से पुश करना चाहता, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। ठीक उसी तरह यहाँ पर देखने को मिला, ये स्ट्रोक बॉडी को टकराई गेंद और ये 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। गेंदबाज है नितिन जिसके पास अभी भी यहां पर गेंदे शेष है 5। तो 5 गेंदों में कितनी रन संख्या देते हैं, कितनी रनों के ऊपर उनको रोकते हैं, ये भी देखना बेमिसाल होगा। ये देखिए पुल किया है, सक्सेसफुल किया है, बाउंड्री लाइन के बाहर सीधे भेज दिया 6 रन। अगली गेंद
रुक जाओ, बहुत ही बेहतरीन एंटरटेनमेंट हो रहा है। मैं चाहता हूं थोड़ा सर्कल के अंदर भी अगर वक्त मिला जाए तो जाए कीजिए, तो सबको देखने को मिलेगा। अंतिम ओवर है, लास्ट ओवर है, 3 ओवर का मुकाबला। नया बल्लेबाज मैदान में तशरीफ रखते हुए आशीष और गेंदबाजी करेंगे इस वक्त। विपिन पहली गेंद ऊपर से उठाने का प्रयास किया था, बॉडी को टकरा गई, वहां पर दौड़ते हुए गेंदबाज। 1 रन का इजाफा, लेग बाइस का इशारा है अंपायर का, और लेग बाइस की 1 रन मिलते ही यहां पर रनों की संख्या 1 से आगे बढ़ती हुई 33 रन अब तक बना चुके हैं, और अपने टीम को एक अच्छे टारगेट के साथ शायद खेलना चाहते हैं अगले वाले इनिंग में, क्योंकि आते ही उनके जज्बात देखने को मिले, बड़े बड़े स्ट्रोक निकाले हैं। अब यहां पर जो खिलाड़ी है स्ट्राइक पर आशीष, उनसे अभी सब आशा है डगआउट से। ऊपर से उठाने का प्रयास, गेंद यहां पर नहीं रुकेगी, कोशिश तो अच्छी रही लेकिन पहुंच के बाहर। 6 रन। यस, इस 6 के बाद 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 39 लॉस ऑफ द 3 विकेट। आप देख सकते हो इस वक्त जो प्रयास किया था ना, उससे पहले थोड़ा सा बॉडी बैलेंस करके अंदाजा लेना चाहिए था, लेकिन नहीं ले पाए, वो पोस्ट के बाहर चली गई। इस 6 के बाद इस वक्त क्या होगा, ये देखिए यॉर्कर लाइन की गेंदबाजी थी, यहां पर 1 रन ली, दूसरी की कोशिश रहेगी, कुछ गेंदबाज दौड़ेंगे, और यहां पर क्या हुआ, कॉलिंग नहीं है। वजह देखिए, आप इस वक्त जो बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा, कुछ ही सेकंड में हमें पता चलेगा कि कौन सा बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा। यानी कि पूरा जो पिच होता है ना, 19 मीटर 19 कदमों का, 22 कदमों का, 23 कदमों का, तो दोनों भी क्रॉसिंग होना बेहद ही इंपॉर्टेंट है। तो शायद यहां पर आशीष क्रॉसिंग हुए थे, आने वाले जो बल्लेबाज थे वो क्रॉसिंग नहीं हुए थे, शायद उसकी वजह से यहाँ पर ये रनआउट की विकेट आपको मिली है। इस वक्त इस ओवर की बात करूंगा तो अब तक गेंदें हो चुकी है 3, अभी भी 3 गेंदें शेष है। 3 गेंदों में कितनी रन संख्या बटोर पाते हैं जरूर देखेंगे। गेंदबाज के तौर पर गेंदबाज है विपिन, जिसने एक बड़ा स्ट्रोक खाया, लेकिन उसके बाद कमबैक कर दिखाया अपनी टीम के लिए। नए बल्लेबाज अमर, खुद कप्तान है टीम के, ऊंचाई कम है लेकिन उनका काम बहुत बेहतर नहीं, इसलिए शायद कप्तान है। विपिन किस तरह गेंदबाजी करेंगे, सर्कल के कुछ ही कदम बाहर से दौड़कर कदमों का इस्तेमाल कर सही लाइन से सटीक गेंदबाजी की जा रही है, और ये देखिए उनमें से एक गेंद, लेकिन विकेट कीपर की गलती, ये गलती की गुंजाइश नहीं है। ये देखिए, मैंने कहा था एक ने गलती की, दूसरे को संभालना होता है, तो दूसरे ने भी वही गलती की है।
11 आणि शैतान ग्रुप या दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचा आहे. शैतान ग्रुप आणि सिमायरा ग्रुप आपण लगेच या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. दरम्यान ही मॅच आणि या मॅच मधून कोण शिरकाव करेल, कोण रणशिंग फुंकेल विजयाचा ते पाहण्यासाठी आपण चलूया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, फलंदाज चेंडूची पाहणी करून थोडंसं वॉर्मअप करतील आणि या मॅचला स्टार्टअप करतील. पंचांना विनंती आहे आपण फारसा वेळ देऊ नका त्यांना, कारण वेळेची शिस्त असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही वेळेसोबत चालाल ना तर क्रिकेट अगदी तुमचं परिपक्व होईल यातील मात्र शंका नाही. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय विपिन आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहतोय रिंकू. यावेळेला हिमांशू गोलंदाजी मार्कवर येईल. 15 धावा प्रत्येक 15-25 धावा प्रत्येक षटकात बनवायच्या आहेत आणि इथे 46 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता मात्र प्रयत्न केला जातोय. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू ट्रॅपिंग क्रिकेट यावेळेला लेग बिफोर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा आली आहे आणि बॅटची कडा आल्यानंतर इथे एक धाव मात्र नक्कीच मिळाली आहे आणि एका धावेने वैयक्तिक सांघिक खातं सुरू झालं. विपिन तो चेंडू खेळून काढला होता. हिमांशूचा लेग बिफोर करण्याचा प्रयत्न होता कदाचित, पण चांगल्या एसटीचे जे खेळाडू असतात ना त्यांच्याकडे क्षमता असते प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर देण्याची. कधी यॉर्कर लाईन, कधी गुडलँड स्पॉट, कधी आव्हांतर, अशा बऱ्याचशा चेंडूंना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यातील हा पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं टायमिंग झालं नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. जितके डॉट बॉल पडतील ना तितकं तुमच्यासाठी त्रासदायक वातावरण राहील, कारण 45 धावा बनवून 46 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय आणि 46 धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला अगदी पुरून उरावं लागेल या चेंडूंना. अतिशय जबरदस्त यॉर्कर लाईन, सटीक गोलंदाजी आणि इथे प्रयत्न चांगला केलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. हा पहिला विकेट डावचीतच्या स्वरूपात. विपिन बॅक टू द पेव्हिलियन. डीजे धन्यवाद. डान्सिंग स्टार आपलं मनोरंजन करत असताना. चला वेळ फार घेत आहे आपण. नवीन फलंदाज या वेळेला येईल. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम, दर्जेदार, सगळ्या गोष्टी आज पणाला लावल्यात या गोलंदाजानं. आतापर्यंत चेंडू झालेत 4 आणि 4च्या 4 चेंडू यॉर्कर लाईन. म्हणजे ही मनगटांची जी शैली आहे ना ती सगळ्याच गोलंदाजांकडे नसते. 5वा चेंडू यावेळेला गुडघ्याचा वापर केला होता पण डॉट बॉल पाहायला मिळतोय.
आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे या पट्ट्यानं आणि चांगली गोलंदाजी धावचीच्या स्वरूपात एक विकेट जरूर आली आहे, पण या फलंदाजांना कुठल्याही प्रकारच्या उत्तरांना आता मात्र सामोरं जात नाहीये. गोलंदाज हिमांशू प्रश्नात पाडलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू आवाक्याच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरे यार, फिल्डिंग मध्ये पण पडतात, बाहेर पण पडतात. थँक्यू. इथे षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 7. आता 12 चेंडू आणि 39 धावांची गरज, म्हणजे 19.5 च्या सरासरीनं आता धावसंख्या बनवावी लागेल. समोर फलंदाज आहे, फलंदाजी मार्कवर रिंकू आणि त्याला साथ देताना फलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतोय सुभाष. चला नवीन गोलंदाज आशिष. चला वेळ लावताय तुम्ही भरपूर, आणि कुणी जेवायचं बाकी असेल तर आपण बरोबर जेवून घ्यायचं आहे. कुणी जेवायचं बाकी असेल तर सर्वांना विनंती आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे. इथे हे असंच होतं मैदानावरती, सगळे फिल्डिंग लावायला लागले ना की अगदी चक्रव्यूहामध्ये फसल्यासारखं होतं. इथे गोलंदाज आलाय. 12 चेंडू 39 धावांची गरज असताना पहिले 6 चेंडू आशिष. यावेळेला पुल केलाय, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न पण त्याच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. चेंडू षटकार. थँक्यू. इथे पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा उंच भरारी क्षेत्ररक्षक आहे, स्वतः त्या ठिकाणी यष्टीरक्षक, आणि इथे चूक करणार नाहीये. आणखी एक विकेट.
कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे. मत केली तर होऊ शकतं असं. यावेळेला मोठा फटका, जास्त वेळ हवेत, परंतु असं वाटतंय आवाक्याच्या बाहेर. ओ माय गॉड, काय कॅच आहे आत्ताच्या मॅच मध्ये. claims that she has been raped by Asaram. अरे यार, सांगितल्यानंतरच लाव ना प्लीज. तर इथे अगदीच आजच्या या सेकंड इनिंग मध्ये कॅचेस पकडल्यात ना, अप्रतिम दर्जेदार कॅचेस पकडल्यात. त्यामध्ये निलेश गमरे, त्यानंतर समोर आताच कॅच पकडली तो खेळाडू होता प्रवीण होता त्या ठिकाणी. आणि नवीन फलंदाज मैदानावरती येईल मयूर. आता समीकरण थोडस महागड होत चाललंय. 6 चेंडूंपैकी 1 चेंडू मिस झालाय. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल पाहायला मिळते. आता हा चेंडू अगदीच या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सगळ्याच खेळाडूंनी घेतला. म्हणजे तुम्ही 11च्या 11 खेळाडू ज्या वेळेला धडपड करताना मनापासून, त्यावेळेला तुम्हाला यश आज ना उद्या मिळतंच. फक्त धडपड थांबली नाही पाहिजे. स्ट्रगल फार महत्वाचा असतो. यावेळेला आणखी एक चेंडू लेग स्टंप वरून चेंडू जातोय. थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडूची गती मीडियम गोलंदाज असल्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. सलग 2 डॉट आलेत आणि आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेत ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावा. फार महागडं आव्हान. यावेळेला सरकून दिलाय कव्हरच्या दिशेने. डीपला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक आता मात्र जाऊन पुढे पोहोचलंय. 21 धावा. आता येणारे 2 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच
पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धावा फार महत्वाच्या होत्या ज्या झाल्या नाहीत. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू स्क्वेअर लेगला डीपला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. आता मात्र एक चेंडू 24 धावा. आता मात्र टॉप 3 मध्ये मजल मारली. आम्ही चमचमत्या ट्रॉफ्या पाहत आहात, ज्या ट्रॉफ्यांसाठीच ही धडपड अगदीच पाहायला मिळते. प्रथम, द्वितीय, तृतीय मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक अशा बऱ्याच बक्षिसांचा थैमान आपल्या स्वराज्य चषकानं शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित केला. यापेक्षा आणखी एखाद्या खेळाडूला काय पाहिजे असेल.